अरे अरे माझ्या मुलीशी मैत्री करण्याची लायकी तरी आहे का या मुलाची? हा, वाया गेलेला मवाली कुठला, संस्कृत शिकतोय असंस्कृत माणूस. मी 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 माझंच चुकलं, त्याला ओळखायला मीच चुकलो. अरे विद्या, असं का वागतोयस तू? अरे तो कसा वागतो दिसत नाही तुम्हाला? मला विचारताय कसा वागतोय मी म्हणून? अरे हो, पण आता आपल्याला उर्मिला सावरायचंय ना, मग असं वागून नाही चालणार आपल्याला. हो पण अगं, एखादा मुलगा म्हणजे इतक्या बुरसटलेल्या विचारांचा कसा असू शकतो? म्हणजे त्याचा बाप असेल जुनाट विचारांचा, पण हा अरे हल्लीच्या पिढीतला तरुण आहे हा. अरे विद्याधर, ते कसंही असली तरी आपल्याला काय करायचंय? त्यांनी कसं राहावं, कसं वागावं हा त्यांचा प्रश्न आहे. आई, उर्मिला दुखावलंय त्यानं, बघताय ना हे तुम्ही. हा, ते आपल्या मुलीचं नशीब दिसते. अरे नशीब वगैरे नाही म्हणत मी आई, नाही म्हणत मी. वासून फसवलंय माझ्या मुलीला बस. आणि मी त्याला या गोष्टीचा धडा शिकवणार. धडा शिकवायचं म्हणजे काय करायचं? मारामारी करायची का? काही भरोसा नाही माझा आई, जाऊन मारहाण करेन सुद्धा कदाचित. अरे विद्या, किती हायपर होतोयस तू, शांत हो जरा. अरे काय चाललंय तुझं हे विद्याधर? हे बघ, उर्मिला जे सहन करावं लागतं त्यामुळे तू असं वागतोयस हे कळतंय आम्हाला, पण म्हणून काही इतका टोकाचा विचार करायला नको. काय काय होतंय मला काही कळत नाहीये का आई? फार गोंधळ उडालाय माझा. विद्या, विद्या तू बस बस, आधी तू बस इकडे, शांत बस जरा, शांत बस. जास्त बोलून गेलो त्या वासूला मी, पण सांग ना, मला साहजिक नाहीये. जाऊ दे, जे झालंय त्याच्याबद्दल कशाला एवढा विचार करतोयस? पण जे काही मी वागलोय ते साहजिक नाहीये का? अगं फसवले त्यानं आपल्या उर्मिला. आई सीमा, अगं बघताय ना तुम्ही उर्मीची अवस्था कशी झाली ते, मग नाही त्रास होणार का मला? अरे हो हो विद्या, हो तू काळजी नको करूस. खोटं बोललाय तो माझ्याशी, माझ्या उर्मीशी. फसवले त्यानं आपल्या सगळ्यांना. मला वाटलं तो चांगल्या विचाराचा मुलगा असेल, पण हा धूर्त निघाला, कावेबाज. दुखावलोय मी त्याच्या या वागण्यामुळे. नाही, नका तुम्ही काळजी करू माझी.